नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जनपदे व महाजनपदे बघणार आहोत। प्राचीन भारताचा अभ्यास आपण करत आहोत। इयत्ता 6वीचे हे पुस्तक आहे। 16 महाजनपदे इसवी सन पूर्व 6वे शतकामध्ये झालेले आहेत। बघा, मी पहिल्यांदा तुम्हाला सांगते की मी पार्ट 1 आणि पार्ट 2 या पुस्तकाचा अपलोड केलेला आहे। जर तुम्ही तो बघितला नसेल तर तो बघा। यातील प्रत्येक लाईन ही काय आहे, एक प्रश्न तयार करते आणि अनेक प्रश्न प्रत्येक धड्यामधून, धडे जरी छोटे छोटे असले तरी प्रत्येक धड्यामधून 5 ते 6 हे प्रश्न निश्चितच कव्हर होतात। हे पुस्तक इतकं महत्त्वाचं आहे प्राचीन भारताचा इतिहास की मला हे जेव्हा पुस्तक वाचलं नाही तेव्हा असं वाटलं मी हे पुस्तक आधी का वाचलं नाही। भरपूर प्रश्न हे याच्यातून काय होतात तर कव्हर होतात। तर तुम्ही जर ते 2 व्हिडिओ बघितले नसेल तर कृपया करून माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही बघा, त्याचा तुम्हाला विशेष फायदा होईल। बघा, इथे काय दिलेलं आहे, सुरुवातीला काय दिलेलं आहे तर नकाशा दिलेला आहे। याच्यामध्ये काय दिलेले आहे, 16 महाजनपदे सांगितलेले आहे। त्यापैकी कोसल, उरुज्जी, मल्ल, अंग, मगध, काशी, वत्स, चेदी, अवंती, कुरु, मत्स्य, अश्मक ही काय आहे तर आपल्याला काही जनपदे महाजनपदे इथे सांगितलेली आहे। त्याचप्रमाणे गांधारसुद्धा आहे। इथे काबूल नदी आहे, सिंधू नदी, अश्मक हे काय आहे, गोदावरीच्या उत्तरेला असलेलं महाजनपद आहे। तर बघूया, माहिती बघूया। याच्यामध्ये जनपदाची माहिती आहे, महाजनपदाची माहिती आहे, मगध साम्राज्याचा उदय कसा झाला हे पण सांगितलेलं आहे। जनपदे साधारणपणे इसवी सन पूर्व 1000 ते 600 हा कालखंड म्हणजे वैदिकोत्तर कालखंड मानला जातो। या काळात जनपदे अस्तित्वात आली। ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्य होय। जनपदे म्हणजे काय तर छोटी छोटी राज्य होय। भारतीय उपखंडाच्या वायव्येला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानपासून पूर्वेला बिहार, बंगाल, ओडिशापर्यंत प्रदेशात आणि दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती। आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या अश्मक या जनपदाने व्यापलेला होता। इथे प्रश्न बनू शकतो की महाराष्ट्राचा भाग कोणत्या जनपदाने व्यापलेला होता। इसवी सन 6व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या जनपदाने महाराष्ट्राचा भाग व्यापलेला होता तर अश्मक या जनपदाने महाराष्ट्राचा भाग व्यापलेला होता। संस्कृत, पाली, अर्धमागधी साहित्यात या जनपदांची नावे आढळतात। तसेच ग्रीक इतिहासकारांच्या लिखाणात सुद्धा त्यांची माहिती मिळते। त्यातील काही जनपदांमध्ये राजेशाही होती, काहीमध्ये मात्र गणराज्य होते। गणपरिषद कशाला म्हणतात, जनपदातील ज्येष्ठ व्यक्तींची गणपरिषद असते। ज्येष्ठ व्यक्तींच्या सभेला गणपरिषद असे म्हणत होते। गणपरिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभारासंबंधीचे निर्णय घेत। अशा चर्चा जिथे होत त्या सभागृहास संथाग्रह असे म्हटले जाई। गौतम बुद्ध हे शाक्य घराण्यातील राजे होते। शाक्य गणराज्यातील होते। प्रत्येक जनपदाची स्वतंत्र नाणी होती, हे विसरू नका। गौतम बुद्ध कोणत्या गणराज्यातील होते तर शाक्य गणराज्यातील होते। बघा, महाजनपदे दिलेली आहे ते कोसल, वत्स, अवंती आणि मगध आपण नकाशामध्ये बघितलेले आहे। कोसल हा उत्तर प्रदेशचा भाग येतो। मगध, वत्स आणि काय आहे तर अवंती हे काय आहे, 4 महाजनपदेचा अभ्यास आपण करणार आहोत। कोसलचा विस्तार कुठून कुठपर्यंत होता तर हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला होता। या राज्यातील श्रावस्ती, कुशावती आणि साकेत ही नगरे प्रसिद्ध होते। श्रावस्ती ही कोसल महाजनपदाची राजधानी होती। श्रावस्ती ही काय आहे, कोसल महाजनाची राजधानी आहे। गौतम बुद्ध श्रावस्तीमधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले आहे। कोसलचा राजा प्रसेनजित हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता। प्रसेनजित हा राजा हा पण प्रश्न आलेला आहे, एसएससीमध्ये विचारतात। एसएससीला आलेला आहे की प्रसेनजित हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता। कोणता राजा हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या समकालीन होता तर कोसल महाजनपदातील कोसलचा राजा प्रसेनजित हा महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता। कोसलचे राज्य मगधामध्ये विलीन झाले।
नंतर कोसलचे राज्य काय आहे, मगधामध्ये विलीन झाले. नंतर बघूया वत्स महाजनपदाचा विस्तार काय आहे. उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजे अलाहाबादचा आसपासचा प्रदेश, याच्यामध्ये त्याचा विस्तार आहे. कोसम म्हणजेच प्राचीन काळचे कौशंबी नगर होय. हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. कोशंब्यातील 3 अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी 3 विहार बांधले होते. राजा उदयन हा गौतम बुद्धाचा समकालीन होता. बघा, वत्स महाजनपदातील राजा उदयन, कोसलचा राजा प्रसेनजित हे काय आहे, गौतम बुद्धांचे समकालीन आहे. राजा उदयननंतर काही राजा उदयन हा जो आहे पराक्रमी राजा होता, सामर्थ्यवान राजा होता. परंतु याच्या उदयानंतर वत्स महाजनपदाचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकले नाही. ते अवंती महाजनपदाच्या राजाने जिंकून घेतले. अवंती राजाच्या महाजनपदाच्या राजाने ते जिंकून घेतले. नंतर अवंतीच बघूया. मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन महाजनपद होते. कुठे होते? मध्य प्रदेशमधील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन महाजनपद आहे. उज्जैनी म्हणजे आजचे उज्जैन हे नगर ही त्याची राजधानी होती. उज्जैनी हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते, आजही ते आहे. अवंतीचा राजा प्रद्योत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. बघा, अवंतीचा राजा प्रद्योत हा वर्धमान महावीर आणि हे लक्षात ठेवा, अवंतीचा राजा प्रद्योत, वत्सचा उदयन आणि कोसलचा प्रसेनजित हे काय आहे, तर गौतम बुद्धाचे समकालीन आहे. अवंतीचा राजा नंदीवर्मन याच्या कारकिर्दीत, कोणत्या राजाच्या कारकिर्दीत अवंती मगध या साम्राज्यात विलीन झाली, तर वर्धन यांच्या कारकिर्दीत अवंती मगध साम्राज्यात विलीन झाले. नंतर मगध बघूया. बिहारमधील पाटणा, गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग या प्रदेशात प्राचीन महाजनपद होते. राजगृह राजगीर ही त्याची काय आहे, राजधानी होती. इथे काही गौतम बुद्धाची जी पहिली संगीती किंवा परिषद आहे ती भरली गेली होती. महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसाराचा राजवाडा बांधला होता. कोणी बांधला होता? बिंबिसारांचा राजवाडा कोणी बांधला होता? महागोविंद या वास्तुविशारदाने. जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसारच्या दरबारात होता. बिंबिसारच्या दरबारात कोणता प्रसिद्ध वैद्य होता? तर जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसारच्या दरबारात होता. आणि बिंबिसार कोणत्या महाजनपदाचा राजा होता? तर मगध या महाजनपदाचा राजा होता. बिंबिसारने गौतम बुद्धाचे शिष्यत्व पत्करले होते. नंतर बघू, काही जनपदे हळूहळू अधिक बलशाली झाली, त्यांच्या भौगोलिक सीमा विस्तारल्या. अशा जनपदांना महाजनपदे म्हटले जाऊ लागले. साहित्यातील उल्लेखांच्या आधारे असे दिसते की इसवी सन 6व्या शतकापर्यंत महाजनपदाचे 16 महाजनपदांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्यातील कोसल, वत्स, अवंती आणि मगध ही 4 महाजनपदे अधिक सामर्थ्यवान होती. आता मगध साम्राज्याचा उदय कसा झाला ते बघूया आपण. एक अवंतीमध्ये सामील झाले आणि एक मगधामध्ये सामील झाले. तर बिंबिसारचा मुलगा अजातशत्रू याने मगधाचा विस्तार करण्याचे धोरण स्वीकारले. त्याने पूर्वेकडील अनेक गणराज्ये जिंकून घेतली. अजातशत्रूच्या काळात मगधाची भरभराट झाली. त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. गौतम बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली संगीती म्हणजेच परिषद झाली. कुठे झाली? तर राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली संगीती झालेली आहे. कोणी केली ती? तर अजातशत्रू. हे लक्षात ठेवा, हे नोट करून ठेवा. हे अजातशत्रूचे शिल्प आहे. अजातशत्रूच्या काळात मगधाच्या पाटलीग्राम या नव्या राजधानीचा पाया घातला. अजातशत्रूंनी पाटलीग्राम या नव्या राजधानीचा पाया घातला. पुढे हेच पाटलीपुत्र या नावाने प्रसिद्ध झाले. पाटलीपुत्र आजच्या पाटणा शहराच्या परिसरात असावे. अजातशत्रू नंतर होऊन गेलेल्या मगधांच्या राजामध्ये शिशुनाग हा महत्त्वाचा राजा होता. त्याने अवंती, कोसल आणि वत्स ही राज्ये मगधाला काय केली ते तर जोडलेली आहे. अवंती, कोसल आणि वत्स ही राज्ये मगधाला कोणी जोडली? तर शिशुनाग या सामर्थ्यवान राजांनी काय आहे तर ही
राज्ये मगधाला जोडलेली आहे. उत्तर भारताचा जवळजवळ सर्व प्रदेश मगधांच्या अंमलाखाली आला. अशा रीतीने मगध साम्राज्य आकाराला आले. मगध साम्राज्याचे नंद राजे. आता नंद राजांविषयी माहिती बघूया. इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324 या काळात मगध साम्राज्यावर नंद राजांची सत्ता होती. एका मोठ्या साम्राज्याला आवश्यक अशी शासनव्यवस्था नंद राजांनी निर्माण केली होती. पायदळ, घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ असे चतुरंग सैन्य त्याच्या पदरी होते. त्यांनी वजनमापाची प्रमाणित पद्धत सुरू केली होती. कोणी वजनमापाची प्रमाणित पद्धत सुरू केली होती तर नंद राजांनी. काय आहे, मगधांच्या नंदांनी वजनमापाची प्रमाणित पद्धत सुरू केली होती. हे सुद्धा वाक्य तुम्ही लिहून घ्या. नंद राजघराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव काय आहे, धनानंद. धनानंदाचे काय झाले हे इतिहास अभ्यासताना आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्या काळापर्यंत मगध साम्राज्याचा विस्तार पश्चिमेकडे पंजाबपर्यंत झाला होता. विस्तारवादी राजा ज्याला म्हणू शकतो की ज्याचा विस्तार काय आहे, पश्चिमेकडे पंजाबपर्यंत झाला होता. धनानंदाच्या कारकिर्दीत चंद्रगुप्त मौर्य या महत्त्वाकांक्षी तरुणाने पाटलीपुत्र जिंकून घेतले. नंद राजवटीचा शेवट केला आणि मौर्य साम्राज्याचा पाया घातला. पुढील भागात आपण त्याची माहिती बघणारच आहोत. तत्पूर्वी 16 महाजनपदाची प्राचीन नावे आणि आधुनिक नावे तुम्हाला अभ्यासणे गरजेचे आहे. काशीला बनारस, काशी आजची बनारस, कोसल लखनौ, मल्ल गोरखपूर, वत्स अलाहाबाद, चेदी कानपूर, कुरू दिल्ली. दिल्लीविषयी विशेष माहिती ठेवा कारण की भारताची राजधानी आहे ती. पाचाल रोहिलखंड, मत्स्य जयपूर, शूरसेन मथुरा, अशमक औरंगाबाद महाराष्ट्र, अवंती उज्जैन, अंग चंपा पूर्व बिहार, मगध दक्षिण बिहार, वृज्जी उत्तर बिहार, गांधार पेशावर आणि कंबोज गांधारजवळ आहे. मौर्यकालीन भारत आता अभ्यासणार आहोत आपण. ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी आणि मौर्य साम्राज्य याची माहिती दिलेली आहे. इसवी सन पूर्व 6व्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राजाने मोठे साम्राज्य प्रस्थापित केले. इराणची राजधानी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहे. बघा, जेव्हा आपण एखादी गोष्ट कुठेतरी लिहितो तेव्हा आपला माइंडसुद्धा काम करते, डोळेसुद्धा काम करते आणि हातसुद्धा काम करते. तर आपल्याला एखाद्या वेळेस तो प्रश्न येतो तेव्हा तो रिकॉल व्हायला वेळ लागत नाही. म्हणून कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ॲन्सर टाकणे मला आवश्यक वाटते. इराणमध्ये सायरस नावाच्या राजाने मोठे साम्राज्य प्रस्थापित केले. हे साम्राज्य वायव्य भारतापासून रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरलेले होते. इसवी सन पूर्व 518च्या सुमारास दारुश नावाच्या इराणी सम्राटाने भारताच्या वायव्येकडील प्रदेश आणि पंजाबपर्यंतचा काही भाग जिंकून घेतला होता. दारुश या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती केले होते. दारुशने काय केले होते तर भारताच्या वायव्येकडील प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात सामील करून घेतले होते. ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून त्याची माहिती मिळते. सम्राट दारुशच्या काळात भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवा. सम्राट दारुशच्या काळात भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. त्यातून व्यापार आणि कला या क्षेत्रातील देवाणघेवाण वाढली. सम्राट दारुशने त्याच्या साम्राज्यात सर्वत्र दारिक नावाचे एक प्रकारचे चलन लागू केले. त्यामुळे व्यापार करणे सोपे झाले. पर्सिपोलिस हे राजधानीचे शहर सम्राट दारुशच्या काळात बांधले गेले. सम्राट दारुशच्या काळात कोणते राजधानीचे शहर बांधले गेले तर पर्सिपोलिस हे काय आहे, इराणचे महत्त्वाचे ठिकाण आहे. ही दारिकचं चित्र आहे. ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी. ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इसवी सन पूर्व 326मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली आहे. बऱ्याच स्वाऱ्या ह्या वायव्य भागाकडूनच आलेल्या आहे. सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेस आला. या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिला तरीही पंजाबपर्यंत पोहोचण्यात सिकंदर यशस्वी झाला. मात्र या स्वारीत काय झाले की त्याच्या सैनिकाला फार हालअपेष्टा सहन करावा लागला. त्यांनी मायदेशी जाण्याचे वेध लागले. त्यामुळे त्यांनी काय केले तर सिकंदराविरुद्ध बंड पुकारले. सिकंदराला आपल्या सैन्याचं ऐकावं लागलं. सिकंदराला शेवटी माघार घेणे भाग होते. भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी त्याने ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आणि त्यांना सत्रप असे म्हटले. नंतर तो परत फिरला. वाटेत
बॅबिलॉन येथे इसवी सन पूर्व 323 तो मरण पावला. हे स्थळ आजच्या इराकमध्ये आहे. बघा, मी तुम्हाला इराणची राजधानी विचारली आणि इराकमध्ये काय आहे, तर बॅबिलॉन हे स्थळ आहे जिथे काय आहे, सिकंदराचा मृत्यू झाला इसवी सन पूर्व 323. सिकंदराच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार वाढला. सिकंदराबरोबरच काही इतिहासकार होते. त्यांनी त्याच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला. ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडला. त्यातून पुढे गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला. ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत. त्यावर एका बाजूला ते नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र असे. नाण्यावर त्या राजाचे नाव असे. सिकंदराची नाणीही तुम्ही बघू शकता. इथे सिकंदराची नाणी चांदीची आहे. नाणे दोन्ही बाजूंनी आपण बघू शकतो. नंतरच्या काळात भारतातील राजांनीही अशाच प्रकारची नाणी पाडण्यास सुरुवात केली. मौर्य साम्राज्य बघूया आपण. चंद्रगुप्त मौर्यानी धनानंद याचा काय केलेला आहे, त्याचा खून केलेला आहे. आणि मौर्य साम्राज्याचं काय केलेलं आहे, तर तिथे चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. मगधचा नंद राजा धनानंद याच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते. त्याचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन पूर्व 325च्या सुमारास मगधावर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली. त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेऊन आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली. सिकंदराने नेमलेल्या सत्रपांमध्ये त्यांच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या. सेल्युकस निकेटर हा सिकंदराचा सेनापती होता. सिकंदराच्या मृत्यूनंतर तो बॅबिलॉनचा राजा झाला होता. कोण झाला होता सिकंदराच्या मृत्यूनंतर? बॅबिलॉनचा राजा कोण झाला होता, तर सेल्युकस निकेटर हा सिकंदराच्या मृत्यूनंतर बॅबिलॉनचा राजा झाला होता. त्याने वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केले. चंद्रगुप्त मौर्याने त्याच्या आक्रमणांचा यशस्वी प्रतिकार केला. सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश मौर्य साम्राज्यात सामील झाले. विशाखा दत्त या संस्कृत नाटककाराने मुद्रा राक्षस हे नाटक लिहिले. विशाखा दत्त हा प्रश्न पण भरपूर वेळा येऊन गेलेला आहे. विशाखा दत्त या संस्कृत नाटककाराने कोणते नाटक लिहिले, तर मुद्रा राक्षस हे लिहिले. यामध्ये काय आहे, तर त्यामध्ये धनानंदाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याने स्वतंत्र सत्ता कशी स्थापन केली हे कथानक उलगडलेले आहे. या कथानकात आर्य, चाणक्य आणि कौटिल्य याच्या योगदानास विशेष महत्त्व दिलेले आहे. नंतर बघू, मेगास्टिसस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिलेला आहे. हा सुद्धा आलेला आहे की कोणता राजदूत हा चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिलेला आहे, तर मेगास्थिनीस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता. त्याच्या इंडिका हा ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे. इंडिका हा ग्रंथ कोणाचा आहे, तर मेगास्थिस या राजदूताचा आहे. गुजरात राज्यातील जुनागड जवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धरण बांधलेले आहे. सम्राट चंद्रगुप्त मौर्याने कोणते धरण बांधलेले आहे, तर सुदर्शन नावाचे धरण बांधलेले होते गुजरात राज्यातील जुनागड जवळ. तसा उल्लेख एक असलेल्या शिलालेखामध्ये आढळतो. जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा स्वीकार केलेला आहे असे मानले जाते. आयुष्याच्या शेवटी त्याने राजपदाचा त्याग करून उरलेले आयुष्य तो कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे राहिला. चंद्रगुप्त मौर्य आपल्या उरलेल्या आयुष्यामध्ये कुठे राहिलेला आहे हा प्रश्नसुद्धा बरेचदा येऊन गेलेला आहे. तर कर्नाटकातील श्रवणबेळगोळ इथे राहिले, तिथेच त्याचा मृत्यू झाला. सम्राट अशोकाचा अभ्यास करणारा आपण. चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंबिसार मगधचा राजा झाला. बघा, बिंदुसाराच्या मृत्यूनंतर त्याचा बिंबिसारचा मुलगा अजातशत्रू, बिंदुसारचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व 273 सत्तेवर आला. राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. तो राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेले बंड त्याने यशस्वीरित्या मोडून काढले. मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंगवर स्वारी केली. कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या ओडिसा राज्यात आहे. कलिंग राज्याचा प्रदेश काय आहे, आजच्या ओडिसा राज्यात आहे. सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवला.
वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तर नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशपर्यंत, तसेच पूर्व बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रपर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरले होते. कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया, क्षमावृत्ती या गोष्टींवर त्याने जगायचे ठरवले होते. बघा, हा काय आहे सम्राट अशोका म्हणजे विस्तार आहे जो कलरमध्ये आहे ते तुम्ही बघू शकता. सम्राट अशोकाचे साम्राज्य ज्याला आपण म्हणू शकतो. हा काही कलिंग आहे. सम्राट अशोकाने संदेश दिलेला होता की मातापित्यांची सेवा करणे चांगले आहे. ज्या विजयामुळे प्रेम भावना वाढते तोच खरा विजय आहे. हे गुण त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. त्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने शिलालेख आणि स्तंभलेख कोरवले. हे लेख ब्राह्मी लिपीत आहे. या लेखात त्याने स्वतःचा उल्लेख देवान प्रियदर्शी म्हणजे देवाचा प्रियदर्शी असा केलेला आहे. त्याचा लेख कोणत्या लिपीमध्ये आहे तर ब्राह्मी लिपीमध्ये आहे आणि स्वतःचा उल्लेख देवान प्रियदर्शी असा केलेला आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी त्यांनी कलिंगवर विजय मिळवला आणि तेथील विनाश पाहून त्याचे हृदय परिवर्तन झाले. म्हणजे त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या विजयामुळे प्रेम भावना वाढते तोच खरा विजय. सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा येथील एका लेखात वटवाघळे, माकडे, गेंडे इत्यादींची शिकार करू नये, जंगलात वनवे लावू नये असे सक्त निर्बंध लिहून ठेवले होते. दिल्ली टोपडा येथील लेखामध्ये त्यांनी ते लिहिलेले होते. हे सम्राट अशोकाचे छायाचित्र आहे. सम्राट अशोकाचे धर्मप्रसाराचे कार्य आपण बघणार आहोत. अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्याने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची तिसरी परिषद बोलावली. बौद्ध धर्माची पहिली परिषद कोणी बोलावली तर राजगृह येथे अजातशत्रूंनी बौद्ध धर्माची पहिली परिषद बोलावली. आणि पाटलीपुत्र ही काय आहे अजातशत्रूंनी वसवलेली राजधानी होती. येथे बौद्ध धर्माची परिषद जी आहे सम्राट अशोकाने बोलावली होती ती किती होती तर तिसरी होती. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवले. आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्ये त्याने धर्म प्रचारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले. अनेक स्तूप आणि विहार बांधले. नंतर बघू अशोकाची लोकोपयोगी कामे. अशोकाने प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिला. उदाहरणार्थ माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावे अशी सोय केली. अनेक रस्ते बांधले. सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. धर्मशाळा बांधल्या. विहिरी बांधल्या. मौर्य साम्राज्यातील राज्यव्यवस्था कशी होती ते बघणार आहोत आपण. मौर्य साम्राज्याची राजधानी काय आहे पाटलीपुत्र येथे होती. राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे 4 विभाग पाडले गेले होते. पूर्व विभाग तोशाली, ओडिशा आणि प्रत्येक विभागासाठी काय होती स्वतंत्र राजधानी होती. पूर्व विभागाची तोशाली राजधानी होती ती ओडिशामध्ये आहे. पश्चिम विभाग उज्जैनी मध्य प्रदेशमध्ये आहे. दक्षिण विभाग सुवर्णगिरी कर्नाटकातील कनकगिरी. उत्तर विभागामध्ये तक्षशिला पाकिस्तान ही काय आहे तर राज्यकारभाराच्या सोयीसाठी पाडलेले काय आहे विभाग आहेत. राज्यकारभारात राजाला सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद असते. वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणारे अनेक अधिकारी होते. या सर्वांवर देखरेख करण्यासाठी आणि शत्रूंच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम असे हेरखाते होते. मौर्यकालीन लोकजीवन. मौर्य काळात शेतीच्या उत्पादनाला खूप महत्त्व होते. शेतीबरोबरच व्यापार आणि इतर उद्योगही भरभराटीस आले होते. हस्तिदंतावरील कोरीव काम, कापड विणणे आणि रंगवणे, धातुकाम यासारखे अनेक व्यवसाय होते. चकाकी असलेल्या काळ्या रंगाची मातीची भांडे घडवली जात. नौकाबांधणी हाही एक मोठ्या प्रमाणावर उद्योग होता. धातुकामामध्ये इतर धातूंबरोबर लोखंडाच्या वस्तू बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले होते. नगरांमध्ये आणि ग्रामांमध्ये उत्सव समारंभ साजरे होत. त्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम होत. कुस्तीचे खेळ, रथांच्या शर्यती लोकप्रिय होत्या. सोंगाट्याचा खेळ आणि बुद्धिबळ यासारखे खेळ आवडीने खेळले जात. बुद्धिबळाला अष्टपद असे नाव होते. आपण त्याला चेस असे सुद्धा आता म्हणतो. मौर्यकालीन कला आणि साहित्य. सम्राट अशोकाच्या काळात शिल्पकलेला उत्तेजन मिळाले. ही बराबर येथील लेणी आहे.
बराबर येथील लेणी बघून घ्या, ती बिहारमध्ये आहे. भारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे. भारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे. सारनाथ येथील मूळ स्तंभावर 4 सिंह आहेत. प्रत्येक सिंहाच्या प्रतिमेखाली आडव्या पट्टीवर चक्र आहे. त्यापैकी आपणास एकच चक्र पूर्णपणे दिसते. किती चक्र आहे तर 4 चक्र. प्रत्येक सिंहाच्या प्रतिमेखाली आडव्या पट्टीवर चक्र आहेत. त्यापैकी आपणास एकच चक्र दिसते. चक्राच्या एका बाजूस अश्व आणि दुसऱ्या बाजूस ऋषभ म्हणजे बैल असे होते. राजमुद्रेची जी बाजू दिसत नाही त्या बाजूस अशाच पद्धतीने हत्ती व सिंह हे 2 प्रकारचे प्राणीसुद्धा आहेत. अशोकाने उभारलेले स्तंभ हे भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहे. त्याने उभारलेल्या स्तंभावर सिंह, हत्ती, बैल यासारख्या प्राण्यांची अतिशय उत्तम शिल्पे आहेत. सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकते आहे. सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र हे भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकते आहे. त्या स्तंभावर 4ही बाजूस सिंह आहेत. समोरून पाहताना त्यातील 3च सिंह आपल्याला दिसतात. ही भारताची राजमुद्रा आहे. त्याच्या काळात खोदली गेलेली आहे. त्याच्या काळात खोदली गेलेली बराबर टेकड्यावरील लेणी प्रसिद्ध आहे. ही लेणी काय आहे, बिहारमध्ये आहे. भारतामधील लेण्यांमधील ही सर्वात प्राचीन लेणी आहे, म्हणून ती महत्त्वपूर्ण ठरते. बराबर ही लेणी कोणत्या राज्यात येते तर बिहार या राज्यामध्ये येते. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला उतरती कळा लागली. मौर्य काळानंतर तर भारतात अनेक राज्ये उदयाला आली, काही साम्राज्यही उदयाला आली. मौर्य साम्राज्य प्राचीन भारताचे सर्वात मोठे साम्राज्य होते. आपण त्याचा विस्तार नकाशामध्ये बघितलेला आहे. मौर्य काळानंतरच्या राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी आपण पुढील पाठामध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, यातील प्रश्न आणि त्याची उत्तरे, त्याचप्रमाणे अंडरलाईन करून दिलेले वाक्य जी आहेत ती तुम्ही नक्की नोट्स म्हणून काढा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.